नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मार्केटमधून बोंबील घेऊन आले होते आणि बोंबीलचे असे तुकडे करून दिले होते मावशीने. तुम्ही अख्खे बोंबीलही वापरू शकता. तर आज आपण बनवणार आहोत बोंबील फ्राय. कुरकुरीत बोंबील फ्राय बनणार आहोत आणि ते बनवायला काही जास्त वेळ लागत नाही आणि जास्त सामानही लागत नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तर मस्त आपण बोंबील स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर आपल्याला आतमध्ये थोडीशी हळद आणि 1 ते 1.5 लिंबाचा रस आतमध्ये पिळून घेतला आहे. लिंबाचा रस चांगला लागला पाहिजे, त्यासाठी आपल्याला जास्त लिंबू ॲड करायचं आहे. आंबटपणा आला की मच्छीचं चव अप्रतिम लागते. तर छान आतमध्ये लिंबू वगैरे घेतले आतमध्ये टाकून आणि आपल्याला एका साईडला निथळत ठेवायचं आहे आणि त्याच्यावर काहीतरी जड वस्तू, अशी जड वस्तू ठेवा की आपली जे बोंबील आहेत ना ते सगळे निथळले पाहिजेत आणि ते ड्राय झाले पाहिजेत. हे बघा, मस्त ते पाणी आलेलं आहे ना, ते आपल्याला एका साईडला काढून घ्यायचं आहे. आणि आतमध्ये आता आपल्याला टाकायचा आहे मसाला. आपल्याला जास्त इन्ग्रेडियंट लागणार नाही आहेत. हळद, लिंबू आणि मसाला बस, आणि मीठ. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपण आतमध्ये काही टाकणार नाही आहोत. मस्त आतमध्ये आता मसाला टाकून घेतला आहे. छान मसाला लागला आहे आपल्या बोंबीलला. आता बोंबील फ्राय करण्यासाठी आपण एका साईडला रवा घेतला आहे. 3 ते 4 चमचे रवा घ्या आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मसाला टाकून घेतला की हे आपल्याला बोंबील फ्राय करण्यासाठीचं झालं सामान. त्यानंतर आता आपल्याला जे बोंबील आपण मस्त करून ठेवलेत, एका साईडला मॅरिनेट करून ठेवले आहेत, ते आपल्याला आतमध्ये घोळवून मंद आचेवर आपल्याला बोंबील चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. बोंबील हा सगळ्यांनाच आवडतो असा मासा नाही आहे, त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तू कोणीतरी आवडीने खावा ना, तर त्यासाठी बनवायची ही पद्धत अशी वेगळी आहे. ती मस्त ड्राय झाला पाहिजे बोंबील, नाही तर तो एकदम बुळबुळीत लागतो. इतकी छान टेस्ट लागत नाही आणि खायला बघत नाहीत लोक. त्यामुळे त्याचं पाणी निथळणं खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी सगळं गेलं पाहिजे असं आपल्याला निथळायचं आहे. त्यानंतर मस्त आता फ्राय करून घेतले. फ्राय पण छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत करून घ्यायचे आहेत, नाहीतर बोंबील टेस्टला चांगले लागत नाही. त्यासाठी आपल्याला ते फ्राय करणं इम्पॉर्टंट आहे. तर मस्त मंद आचेवर एक साईड छान भाजून घेतली आहे आणि आता दुसऱ्या साईडला आपण भाजून घ्यायचं आहे. इतकी छान टेस्ट लागते, मुलं आवडीने खातात. मुलांना खाताना काटा लागत नाही असे हे बोंबील आहेत. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त कलर बघा किती छान आला आहे आणि एका साईडला कुरकुरीतपणा दिसतोच आहे. आता दुसऱ्या साईडलाही आपल्याला तसंच भाजून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत होईपर्यंत. अख्खे बोंबीलही तुम्ही वापरू शकता. मी इथे अर्धे करून घेतलेत, कारण घरात मुलं खाणारी आहेत, त्यांना फटकन खायला जमणार नाहीत म्हणून त्याचे तुकडे करून घेतले. आणि बघा माझा मुलगा कसा खातो एकदम इझिली. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.